संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अगदी पुढच्या काही तासांमध्ये मल्हारीची नगरी असलेल्या जेजुरी नगरीमध्ये दाखल होणार आहे। आणि त्यापूर्वी आपण पाहतोय जेजुरी नगरीमध्ये लाखो वारकरी आता दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळात जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं जेजुरी नगरीत आगमन होईल त्यावेळी मोठ्या प्रमाणात या पालखीवर भंडारा उधळला जातो। खरं तर खंडेरायाचा भंडारा आज पालखीवर पडणार आहे आणि खंडेरायाच्या पायरीला आज बुक्का लावला जाणार आहे। आणि आपण पाहतोय माझ्या समोर अगदी काही अंतरावर खंडेरायाचा जेजुरी गड आहे आणि जेजुरी गडावर अनेक वारकरी हजारो वारकरी जे आहेत ते दर्शनाला पोहोचले आहेत। आज वारकरी या ठिकाणी मुक्कामी असणार आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीमध्ये मुक्कामी असणार आहे आणि हे वारकरी जे आहेत ते या जेजुरी गडावर खंडेरायाचं दर्शन घेऊन मग पुढे मजल दर मजल करत पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात। अगदी काही वेळात या ठिकाणी पालखी दाखल होईल त्यापूर्वी पोलिसांकडून या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आणि आपण पाहतोय की हा समोर जो दिसतोय तो पालखी तळ आहे। त्या ठिकाणी आजचा मुक्काम पालखीचा असणार आहे। माऊलींच्या पादुका त्या ठिकाणी दर्शनाला असणार आहेत आणि अगदी काही अंतरावर जेजुरीचा खंडेरायाचा गड आहे। खरं तर काही तासांमध्ये या ठिकाणी पालखी येणार आहे। त्यापूर्वी ही आपण दृश्य पाहतोय नजर जाईल तिथपर्यंत वारकरी दिसत आहेत आणि हे लाखो वारकरी अगदी काही वेळात आता जेजुरी नगरीत दाखल होणार आहेत। माझ्यासोबत एक कीर्तनकार आहेत आणि ते देखील गेल्या अनेक वर्षांपासून पायी वारी करत असतात। आज माऊली खंडेरायाच्या भेटीला येणार आहेत। काय नेमकं याचं महत्त्व आहे? अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी। म्हणजे वाग्या हा खंडोबाचा भक्त आहे। मी वाग्या आहे या ठिकाणी खंडोबाचा भक्त वाग्या आहे आणि वाघ्या जो आहे या ठिकाणी गोंधळ घालत असताना वाघ्याचं महत्त्व आहे। या ठिकाणी देवाशी एकरूप होण्याचं नातं म्हणजे वाघ्या आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं जे दैवत आहे आपल्या महाराष्ट्राचे जे दैवत आहे ते खंडोबा आहे। या ठिकाणी खंडोबा आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि याचबरोबर वर्षामध्ये चैत्र पौर्णिमेला खंडोबाचं या ठिकाणी पौर्णिमेला या ठिकाणी जेजुरी गडावर उत्सव साजरा करण्यात येतो। तसंच आज माऊली खंडोबाच्या दर्शनाला येत आहेत। सोन्याची जेजुरी म्हटलं जाते, भंडाऱ्यात माखलेली जेजुरी म्हणलं जातं। आज माऊलींच्या पालखीवर देखील भंडाऱ्याचा वर्षाव करण्यात येतो। हा, माऊलींच्या पालखीवर आज हजारो वारकऱ्यांच्या सोबत आणि त्यातल्या देवाच्या सोबत आपले मल्हारी मार्तंडाचं सर्वांच्या आनंदामध्ये माऊलींच्या पालखीवर भंडारा उधळण करण्यात येणार आहे। या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय की आज अगदी काही वेळात या ठिकाणी पालखी दाखल होणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखल होण्यापूर्वीचं हे आपण दृश्य पाहतोय। पूर्ण जेजुरीमध्ये आपल्याला वारकऱ्यांचा मेळा दिसतोय आणि पुढे गडावर देखील मोठ्या प्रमाणात वारकरी दर्शनासाठी आता दाखल झालेले आहेत आणि जेजुरीच्या आसपासच्या गावांमधील असतील किंवा एकूणच राज्यभरातून या ठिकाणी खंडेरायाच्या दर्शनाला आणि माऊलींच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांनी देखील बंदोबस्त केलेला आहे। सगळ्या यंत्रणा देखील सज्ज झालेल्या आहेत आणि अगदी काही वेळात आता माऊली खंडेरायाच्या जेजुरी नगरीत दाखल होत आहेत। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।